आपल्याला कोणी फसवलंय याचं दुःख मात्र तात्पुरतं राहतं बरं का, परंतु आपण कोणाला फसवलं नाहीये याचा आनंद म्हणजे दीर्घकाळ राहत असतो. आता मला काय म्हणायचं हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. त्यामुळे दुसऱ्यांना फसवताना जर 100 वेळेस विचार करतो त्याचा पश्चाताप आपल्याला आयुष्यभर होत असतो. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉगची सुरुवात झाली आणि कुठे आणि कसं काय होणार आहे हे तुम्हाला मी हळूहळू पुढे सांगते. त्यामुळं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर हा आहे वेळामोशाचा ब्लॉग. तर वेळामोशासाठी आपण कुठे गेलोत काय नाही वगैरे हे सगळं काही सांगणार आहोत, पण याचा नेक्स्ट ब्लॉग वेळामोशाचा येणार आहे. त्या अगोदर आपण कुठेतरी जाणार आहोत, तो ब्लॉग म्हणजे फर्स्ट येणार आहे. तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली मी अशी रेडी झालेली आहे. तर मध्येच थोडीशी लाईट गेलेली होती, रूममध्ये थोडासा अंधार होता, त्यामुळे कशी रेडी झाले ते मला काहीच कळत नव्हतं. पण फायनली लूक झालं आणि मी बाहेर आले. गावाला चाललो. वेळामुशाच आपण जेवण बनवून घेऊन चाललो. कुठे चाललो? शेतामध्ये जेवण बनवून घेऊन चाललो. तुमच्या आवडीचं जेवण आहे सगळं जेवण फिनिश करणार ना? सगळ्यांना दाखवणार ना आपण काय काय जेवण आणलंय, काय काय बनवून आणलं? कोण बनवलं? माझ्या मम्माला बोलवले लातलं पासून एकटी परेशान होऊन बनवली का? काय काय बनवली बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघायचं का? काय काय बनवली मम्मा ते खायचं बघायचं असेल तर त्यातलं काय काय आवडलं ते पण सांगायचं का तुला? तुला पण काय आवडलं ते सांगशील का? मग सगळं डब्या व्यवस्थित बांधून घेतलाय ना? ठीक आहे. पाण्याच्या बॉटल पण घेतल्यात, सगळं घेतलं. तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही होणार. त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आणि राज नेहमी आनंदी राहतो आणि तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो. तर फायनली आपण आलेलो आहोत तिथल्या लोकेशनला. हे कुठलं लोकेशन आहे आणि काय आहे हे तर तुम्हाला पुढे कळणारच आहे. आपल्या वेळामोशाचं जे आपण काय आहे ते आपण नंतर करणार आहोत, पण अगोदर मी तुम्हाला कुठे आलेली आहे हे सर्व माहिती या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. मंदिर वगैरे काय आहे ते तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे, तिथल्या लोकेशन वगैरे सांगणार आहे आणि जे काही बाजूबाजूची माहिती आहे ना ते सुद्धा सांगणार आहेत बरं का. आता पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर कसला भारी व्ह्यूज आहे ना आणि कसलं मंदिर भारी, तर हे तुम्ही बघू शकतो. इथे तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला ना तर नक्कीच एक वेळेस येईल, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की कम्प्लिटली करा. तर हे मंदिर कुठे जास्त दूर नसून आपल्या लातूरच्या जवळपासच आहे. म्हणजेच लातूरच्या जवळ औसा आहे ना आपला, औसाच्या तिथेच नारायणपूर या गावाच्या नावाने हे गाव ओळखलं जातं. म्हणजे तुम्ही त्याला नारायणपूर असं म्हणू शकतो, पण औसामध्येच आहे असं म्हणतात. पण थोडंसं ना खेडेगाव आहे आणि थोडंसं पुढे आहे. तर औसामधूनच तुम्हाला नेमकं मध्ये यायचं आहे, तिथे नेमकं तुम्हाला नारायणपूर असं लागतं. आणि हे कृष्णा मंदिर या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. तर तुम्ही तिथे आल्यानंतर पूर्ण मंदिर वगैरे बघू शकतो आणि तिथला भारी इतका लुक आहे ना, असं वाटतं ना कुठलं तरी पिक्चरच्या ठिकाणी आलेलं आहोत. असं भारी व्ह्यूज आणि इतकं सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. खूप छान असं हे मंदिर आहे आणि आतमध्ये कुठल्या मूर्ती वगैरे आहेत, कुठले मंदिर वगैरे आहेत हे सगळं काही तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघायचा तर आहे, पण व्हिडिओ कसा वाटतो ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. तर फायनली आता आपण आलेलो आहोत. तर गाडी लावली आहे साईडला, तर आता आपण जातोय मंदिरमध्ये. तर यायला आम्हाला 10-11चा टायमिंग झाला होता असं म्हटलं तरी चालेल. तर नेमकं वाजत होते थंडी की ऊन हेच कळत नव्हतं.
तर फायनली आपण आलो. बॅग वगैरे आपण थोडंसं साईडला ठेवून दिलेली, कारण तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवायचं होतं आणि सर्व मंदिरची माहिती वगैरे द्यायची होती. तर फायनली समोरच्या बाजूनेच तुम्ही समोर आल्यानंतर एकदम असं हे मंदिर आहे आणि इथून आतमध्ये प्रवेश करता येतं. तर तुम्हाला इथे आल्यानंतर खूप शांतता आणि मनाला समाधान असं जाणवेल बरं का. इतकं सुंदरतेने हे मंदिर बनवलेलं आहे ना, खूपच छान असं, आणि खूप काही इथे बघायसारखं आहे. तसं तर तुम्ही एक एक गोष्टी जर इथे निरखून पाहिल्या ना, तरी तुम्हाला वाटेल की इतकं सुंदरतेने कुठेही मंदिर असतं का, आणि इतकं सुंदरतेने इतकं हे छानपणे काम केलेलं आहे ना. सर्व भिंती वगैरे किंवा जे काही कलर कॉम्बिनेशन केलं आहे ना, एक एक गोष्टीचं खूप महत्त्वपूर्ण इथं लक्ष देऊन सर्व काही काम केलेलं आहे. तर फायनली आता आपण आलो मंदिरमध्ये. आता आपण इथे घेतो दर्शन. तर आतमध्ये प्रवेश करताना मंदिरच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला इथे समाधी लागते महाराजांची. तिथे अगोदर दर्शन वगैरे घेतलं आम्ही, आणि तिथून नंतर मग इकडच्या राईट साईडला जे मंदिर आहे, म्हणजेच मंदिर आहे मोठं, पण त्यामध्ये ना छोटे छोटे मंदिर आहे. ते तुम्हाला कशाचे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर ते समाधीचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर तिकडे शंभूचं मंदिर होतं, म्हणजेच आपल्या महादेवाचं मंदिर त्याला तुम्ही म्हणू शकतो. तर इथले दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिकडे गेलो. तिथे थोडीशी गर्दी होती, म्हणजे काही जण होते, त्यामुळे म्हटलं अगोदर इकडच्या साईडला आपण यायला पाहिजे. तर रातचा इकडं धिंगामस्ती तर चालूच आहे. नेहमी कुठेही गेलं की मुलांचं ते असतंच. तर हे सर्व काहीच तुम्हाला इथे फोटोज वगैरे असं पाहायला भेटतील. तर आता आपण आलो शंभूच्या मंदिरमध्ये, म्हणजेच आपल्या महादेवाच्या मंदिरमध्ये. तर मंदिरमध्ये समोरच्या साईडला तर स्टीलमध्ये काहीतरी लावलेलं होतं, आणि मला वाटलं की आतमध्ये जायला प्रवेश नाहीच आहे, त्यामुळे राजमध्ये जात होता. तर मी त्याला थांबवत होते आणि मीही बाहेरूनच दर्शन घेत होते. तर तेव्हा मला सांगत होते की आतमध्ये जा. तरी मी म्हटलं कोणी ओरडलं तर काय, तरी ते बोलले परमिशन दिल्यानंतर मग काय जायलाच पाहिजे ना. मग आता आम्ही जातो शंभूच्या मंदिरमध्ये. शंभू म्हटलं की माझ्या सर्वात फेवरेट आणि माझ्या जवळचं मन, असं काहीतरी मला वाटतं. खूप मनसोक्त आणि मन शांत मला असं वाटत असतं जेव्हा मी शंभूच्या मंदिरमध्ये जात असते. आणि नेहमी पण राजना सतत घरामध्ये नाव वगैरे घेत असतो, आणि अशी जर पिंड वगैरे पाहिली महादेवाची तर मनाला प्रसन्नच होऊन जातं. काही वेळासाठी टेन्शन आणि काही गोष्टी तर माझ्या दूरच निघून जातात. तर मी नाही ते बाहेरूनच दर्शन घेत होते. तर तुम्हाला सांगितलं मी आतमध्ये जायची परमिशन भेटली, तर म्हणलं आता मध्ये जाऊनच आपण दर्शन घेऊयात. तर इथं बेलाचं पान हे आपल्या महादेवाचं आवडतं आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. तर ढीगभर फुलं किंवा ढीगभर काही तिथे वाहिल्यापेक्षा एक बेलाचं जरी पान पाहिलात ना, तरी शंभू आपल्याला आशीर्वाद देत असतात. तरी मी एक बेलाचं पान घेतलं आणि ते वाहून दिलं, आणि मग नमस्कार करते. आणि राजला सुद्धा सांगितलं मी, त्यालाही तसं काही सांगायची गरज पडत नाही. जेव्हा मी जे करत असते तेव्हा तो करतच असता तो.
तर तुम्ही ना नेहमी शंभूच्या मंदिरामध्ये पाहिलंच असेल बरं का, छोटी का होईना पण महादेव, पार्वती आणि गणपती यांची फोटो असते. तर इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी फोटो लावलेली आहे. आतमध्ये तुम्ही प्रवेश करताच मंदिरच्या म्हणजे जे आपले पिंड वगैरे आहे ना त्याच्या समोरच्याच बाजूला तिथे आहे फोटो. तर खूप मोठा असं फोटो लावलेला आहे. मध्ये येताना तर प्रसन्न आणि छान वाटलंच. काही क्षण तिथे बसावं असं वाटत होतं, पण इतकी पण परमिशन नसते. आतमध्ये कोणी मनसोक्त असं जास्त वेळ बसू शकेल असं कुठल्याच मंदिरमध्ये परमिशन देत नाही. तरी तितका आशीर्वाद घेतला, ते पण खूप शांतता दिली मनाला. तर बाहेर आलोत आणि बाहेर आल्यानंतर कित्येक वर्षापूर्वीचं हे जुनं झाड आहे, तुम्ही बघू शकतो. मम्मा, ते वासू किती, गाईचं वासू किती मस्त आहे. आपण याला खिळखिळ जाऊ. आणि राज ना जेव्हा हे वासरू वगैरे आणि गाई वगैरे बघितला ना, त्याचं दूध पित होता, तर तो बोलत होता, मम्मा आपण ह्याला घरी घेऊन जायचं का? तर त्याला मी म्हटलं, जर तुला माझ्यापासून कोणी दूर घेऊन गेलं तर तू कसं रडशील, तुला कसा त्रास होईल, तसंच त्यालाही त्रास होतो. तर बोलला नाही मम्मा, ह्याला इथंच ठेवून जायचं. मग त्यानंतर इकडे समोरच्या मंदिरमध्ये आलो आणि इथे आता आपण दर्शन घेतोय. तर इथे पण एक साईडला बाप्पा आणि एक साईडला विठ्ठल आणि कृष्णा वगैरे हे सगळ्या मूर्ती तुम्हाला या मंदिरमध्ये समोरच्या बाजूला पाहायला भेटतील. तर राजला मी सांगत होते की बाजूला बाप्पा वगैरे आहे आणि विठ्ठल आहेत ते की कमरेवरती हात देऊन. तर राज बोलत होता त्यांनी असं का कमरेवरती हात दिलाय, तर राजला मी ते सांगत होते. तर मंदिरच्या थोडंच पाठीमागच्या साईडला हे मंदिर येतं आणि नंतर तिथेच बाजूला हे पिंड आहे. तर सर्व मंदिर वगैरे बघून झालं आणि त्याच्या मागच्या साईडहून आता आपण निघतो इकडे बाहेर. तर बाहेरच्या साईडला इकडे फ्लावर्स वगैरे काही ग्रासचं गार्डन वगैरे केलेलं आहे आणि खूप छान असं शांत ठिकाण आहे. तिथं आतमध्ये झाडी सुद्धा आहे की तुम्ही तिथे बसू सुद्धा शकतो, शांततेने गप्पा गोष्टी वगैरे मारू शकतो. तसंच आपल्या मुलांना सुट्ट्यांना वगैरे घेऊन जायला म्हणजे संडेला वगैरे घेऊन जायचं म्हटलं तर खूप छान असं हे स्थळ आहे. तर मुलं छोटी आहेत तोपर्यंत आपल्या फॅमिलीसोबत फिरायला जातात, पण थोडी मोठी झाली ना तेव्हा एकटे फिरायला जातात, म्हणजेच त्यांच्या फ्रेंड्ससोबत वगैरे जात असतात. तर तसेच काही मुलं इथं क्रिकेट वगैरे खेळत होते, बॉल वगैरे खेळत होते, खूप सारे खेळ तिथे खेळत होते, मुलं जमलेले होते. तर राज बोलत होता, मम्मा ते मुलं कोणासोबत आलेले आहेत? तर तेव्हा त्यांना मी सांगितलं की बाळ ते आता मोठे झालेले आहेत, मोठे झाल्यानंतर फ्रेंड्ससोबत येत असतात. तर अशा पद्धतीनं आपण नारायणपूरचं मंदिर पाहिलेलं आहे. कसं वाटलं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे लोकेशन एकदम ना बेस्ट आहे. जर तुम्ही एखाद्या दिवसाचा प्लॅन करताय तर खूप छान असं आहे. टिफिनसुद्धा घेऊन तुम्ही जेवणासाठी वगैरे इकडे घेऊन येऊ शकता. तर तसंच आम्ही वेळामावशीचा टिफिन घेऊन आलेलो आहोत, काय आणलेला आहोत आणि नेक्स्ट ब्लॉग काय आहे याचा पार्ट 2 येणार आहे. तर याला सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 साठी तयार राहा. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये